नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही सर्व मजेत असाल. इट्स ऑल अबाउट बुक्स या माझ्या बुकट्यूब चॅनलच्या ब्रँड न्यू एपिसोडमध्ये मी नंदिनी तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. आज जे पुस्तक घेऊन मी तुमच्या भेटीला आलेली आहे ते आहे भालचंद्र नेमाडे लिखित कोसला. जवळजवळ 50 वर्षापूर्वी भालचंद्र नेमाडे यांनी हे पुस्तक लिहून जनमानसात खळबळ उडवून दिली होती. पुस्तकाविषयी बोलण्याआधी थोडंसं भालचंद्र नेमाडे यांच्याविषयी. भालचंद्र नेमाडे यांचा जन्म 27 मे 1938 रोजी खानदेशात झाला. ते परखड लेखन आणि कोणाचीही भीड न ठेवता टीका करणे यासाठी प्रसिद्ध होते. ते अतिशय स्पष्ट वक्ते असे मराठी लेखक आणि टीकाकार होते. त्यांच्याविषयी सांगायचं म्हटलं तर विशेष म्हणजे दिग्दर्शक अक्षय इंडिकर यांनी भालचंद्र नेमाडे यांच्या जीवनावर व साहित्यावर आधारित उदाहरणार्थ नेमाडे हा पहिला डॉक्युफिक्शन चित्रपट काढला. डॉक्युफिक्शन म्हणजे माहितीपट व कल्पना यांना साधून केलेले सिनेचित्र आणि हा चित्रपटही 27 मे 2016 रोजी प्रदर्शित झाला होता. तसेच त्यांना अनेक पुरस्कार मिळाले. विशेष म्हणजे सर्वोच्च पुरस्कार ज्ञानपीठ या पुरस्कारानेही त्यांना गौरवण्यात आले होते. ही 25वीत भालचंद्र नेमाडे या खानदेशातील तरुणाने केवळ 17 दिवसात कोसला ही कादंबरी लिहिली आणि या कादंबरीमुळेच लेखकाला ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला. कोसला ही कादंबरी म्हणजे व्यक्तिमत्वाला चिरडणाऱ्या शक्तीच्या संपूर्ण पुरुषसत्ता सामाजिक सांस्कृतिक व्यवस्थेविरुद्ध आपली प्रतिक्रिया देते. प्रत्येक व्यक्तीला दोन बाजू असतात, जी आपण एक सर्वांसमोर मांडतो आणि एक जी स्वतःचीच अशी फक्त आपल्यापुरती मर्यादित असते. स्वतःच्या स्वतंत्र विचाराशी आणि स्वतःशीच झगडत स्वतःच्या मनात कालवाकालव करणारी, जिथं आपण सतत वावरत असतो. दोन्ही बाजू खूप आवश्यक आहे आणि हेच त्याच्या स्वभावाचं गमक असतं. तर या पुस्तकात असंच मुक्त जगलेल्या एका तरुणाचं, ज्याचं नाव पांडुरंग सांगवीकर आहे, त्याचा वैचारिक संघर्ष इथे दिसतो. पुण्यामध्ये शिक्षणासाठी एका इवल्याशा गावातून आलेल्या एका नायकाची ही द्विधा मनस्थिती आहे. ह्या रहदारीच्या शहरात आपल्याला काहीच कळत नाही, सारं जगच अगदी वेगळं आहे. अशाच स्वतःच्याच विचारांच्या तंद्रीत कोशात बंद केलेल्या एका सुंदर फुलपाखराची ही गोष्ट आहे आणि त्याच्याच कोशात आयुष्य घालून मनातल्या मनात जन्मणाऱ्या वेगवेगळ्या विचारांचा संघर्ष आहे. शिवाय घरातील वातावरण आणि व्यवहार यामुळे गुजलेला नायक थोडासा आपल्याला घोर लागतो. भालचंद्र नेमाडे यांनी वयाच्या अवघ्या 25वीत लिहिलेल्या ह्या पुस्तकामुळे आपल्याला समाजाचं एक वेगळंच रूप पाहायला मिळतं. नायकाच्या मनावर या होणाऱ्या सर्व घडामोडींचा, प्रचंड तणावाचा, एका वेगळ्याच आवरणाचा आढावा ते घेतात. लेखकाची शैली वेगळी आहे. भाषा प्रभुत्व प्रचंड आहे. यातील विषय हाताळणी तुम्हाला विचार करायला भाग पडेल. पुस्तकातील हाताळणी, समाजाने निर्माण केलेली व्यवस्था, घरातील गरीब परिस्थिती लेखकाने छान मांडली आहे. मनात सतत न्यूनगंड असणाऱ्या लोकांना नक्कीच ही कादंबरी म्हणजे मैलाचा दगड ठरेल. लेखकाच्या घरातील आजारी मनीच्या वर्णनाने तर आपल्या डोळ्यात पाणी येतं. तिच्या अंगावरल्या प्रत्येक फोडानिशी आपलीही लाही लाही होते. मनीचं मरण आणि त्यानंतरच्या अजिंठ्याच्या लेण्या, त्यातल्या बुद्धाचं दर्शन आणि तेथे केलेली बुद्धाची उकल सर्वच डोळे विस्फारणारं आहे. आई व आजीचे होणारे भांडण, मोठा वाडा, त्यात धुडगूस घालणारे उंदीर, वडिलांविषयीची चीड, यातून तयार होत गेलेला संवेदनशील, भावनाप्रधान पण वरून घट्टपणा दाखवणारा नायक. काहीतरी महान करावं म्हणून हा नायक उच्च शिक्षणासाठी पुण्यात येतो आणि तिथे हॉस्टेलमध्ये राहतो. तिथे त्याला नवीन शिक्षक, कॉलेजचे मित्र भेटतात. स्वकर्तृत्वाने तो कॉलेजचा जनरल सेक्रेटरी बनतो. कॉलेजचा डोलारा सांभाळताना त्याच्यावर अनेक आरोप होतात, पण या आरोपांना सामोरे जाताना नायकाच्या जीवाची घालमेल होते आणि नेमाडे ती घालमेल अशा पद्धतीने मांडतात की वाचकाचा जीव भांड्यात पडतो. सर्वांमध्ये राहूनही अलिप्त होत जाणारा नायक परीक्षेच्या शेवटच्या पेपरमध्ये 2 प्रश्नांची उत्तरे लिहून शिक्षणाला रामराम ठोकून गावी निघून जातो. गावात आल्यावर होणारी नायकाची फरफट वाचकाला खूप काही शिकवून जाते आणि पुढे शेवटी नायक जे व्हायचं ते होऊ दे, सारंच निरर्थक आहे, तर मग चिंता कशाला करायची, या तत्वज्ञानापाशी येऊन पोहोचतो. वरवर पाहता ही कथा अतिशय साधी आणि सोपी वाटते, पण ती साधी आणि सोपी नाही हेही तितकेच खरे. कोसला ही फक्त कादंबरी नाही,
हा एक जिवंत प्रवास, स्वतंत्र विश्वात नेणारा एक अविस्मरणीय अनुभव आहे. सुटकेचा निश्वास, जगण्याची दुर्दम्य इच्छाशक्ती असं बरंच काही आहे. आणि म्हणून प्रत्येकाने ही कादंबरी वाचली. एका अद्भुत नायकाची कथा म्हणजे कोसला. समाजाने ठरवून दिलेल्या साच्यात न बसणारे आयुष्य आणि त्याच्या आक्रोशाची कथा म्हणजे कोसला. आयुष्याचा अर्थ न लागण्याचा आक्रोश म्हणजे कोसला. नेमाड्यांची भाषाशैली ही मुळात त्यांची ओळख. कुणाचीही भीडभाड न ठेवता, कुणाचीही मिजाज न ठेवता ते लिहितात. कडेतोड आणि रोखठोक भाषा कादंबरीचं वैशिष्ट्य. हा नायक म्हणजे आयुष्यात रूढार्थाने अयशस्वी झालेल्या तरुणांचं प्रतिनिधी आणि म्हणूनच तो कादंबरीचं नायकत्व स्वीकारतो. आणि ह्या कादंबरीतील मला आवडलेली गोष्ट ती म्हणजे नायक कसाही असला तरी त्याचे स्त्रीविषयी असलेले विचार उच्च वाटतात. रमीवर त्याचं असलेलं प्रेम जाणवतं आणि रमीचंही त्याच्यावर असलेलं प्रेम जाणवतं. पण नेमाडे त्याच्यावर जास्त काही लिहित नाही. पण जितकं लिहितात त्यावरून बरंच काही समजतं. रमी आणि पांडुरंग सांगवीकर यांची शेवटची भेट वाचनीय झाली आहे. शेवटच्या भेटीत रमीकडे पाहता पाहता पांडुरंग सांगवीकर विचार करतात की आत्ता आपण घर करूया का? तेव्हा मी निरुत्तर, आपल्या हाताशी काहीच लागत नाही, चांगलं तर नाहीच नाही. आणि यातून रमीबद्दलचा आदर जाणवतो. त्यांची बहीण मनू देवीच्या रोगाने मरण पावते तेव्हा त्यांना बसलेला धक्का इतक्या प्रभावीपणे मांडला आहे की रागाने लालेलाल झालेल्या सांगवीकरांची आपल्यालाच दया येते. आणि अशा ह्या कादंबरीचा शेवट नाही. हा नायक विवाह, पिता पुत्र संबंध, शिक्षण, नीती अशा अनेक विषयांचा विचार तो शिकवून करतो. शिकत असताना समवयस्कांचा खोटेपणा, भ्याडपणा, सतीगृहातील टोचणारा व्यवहार, दंभिक उथळपणाचा अनुभव, धारी समवयस्कता या साऱ्याचा संबंध कधी गंभीरपणे, कधी उद्वेगाने, चिडून किंवा उपरोधाने, कधी तुच्छतेने तो जगण्यातील विसंवाद आणि कधी विसंगती मांडत समोर अर्थहीनतेची अनेक रूपे टिपत असताना तो भ्रमनिरास आणि असफलता अनुभव. खेड्यातून शहरात आलेला मुलगा स्वतःच्या अटी शर्तींवर जीवन जगतो, चुका करतो आणि साच्यात बसू शकत नाही. तो परीक्षेत नापास होतो. ते अभ्यास करू शकत नव्हे तर सामान्य व्यक्तीप्रमाणे मार्ग पाळण्यास तो स्वतःला पटवून देऊ शकत नाही. म्हणून तेव्हा वाटते की जेव्हा तुम्ही नियमांचे पालन करू शकत नाही आणि अपेक्षेनुसार जगू शकत नाही तेव्हा आयुष्य एक प्रयत्नशील शोध बनते. अशी ही परगावी शिकणाऱ्या, कामासाठी बाहेर आलेल्या, गावातून दूर राहणाऱ्या, आपला कम्फर्ट झोन सोडून वावरणाऱ्या, स्वतःचं आकाश कौसू पाहणाऱ्या पाखरांसाठी त्यांच्या एका सहपाखराची ही कहाणी आहे. हे पुस्तक तुम्ही नक्की वाचा. तर मंडळी, कसा वाटला हा व्हिडिओ? आवडला का? आवडला असेल तर नक्की लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. तुमच्या मित्रमंडळी आणि नातेवाईकांमध्ये हा व्हिडिओ शेअर करायला अजिबात विसरू नका. जे तुम्ही मला इन्स्टा आणि फेसबुकवर फॉलो करू शकता. तुम्हाला जर हे पुस्तक घ्यायचं असेल तर त्याची लिंक मी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. ज्या काही सूचना असतील तर त्या तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. पुन्हा आपण भेटणारच आहोत एका नव्या पुस्तकासह, नवीन लेखकासह, नवीन पुस्तकाच्या विश्वात जाण्यासाठी. तोपर्यंत सायोनारा. कीप स्माइलिंग, कीप रीडिंग. बाय.